काय त्रास सत्ता आल्यानंतर एक आणि सत्ता यायच्या अगोदर एक बोलतात. ही गोष्ट चुकीचीच आहे ना एकंदरीत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळानं एसटीच्या भाड्यात वाढ करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यानुसार एसटीच्या भाड्यात 14.95% वाढ झाली आहे. ही भाडेवाढ दिनांक 25 जानेवारीपासून लागू झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशावर मोठा भार येत असल्यानं प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. आता यावर रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री भरतशेठ गोगावले यांनी मोठं वक्तव्य केलंय. भरतशेठ गोगावले म्हणाले की आपल्याला चांगली सेवा सुविधा हवी असेल तर भाडेवाढ करणं गरजेचं आहे. कारण एसटी महामंडळ दर महिन्याला 50 कोटी रुपये तोट्यात जात आहे. तसंच चालक वाहक यांच्या पगारात वाढ होत असल्याने असे निर्णय घ्यावे लागतात. तुम्हाला चांगल्या सुविधा देखील आमच्याकडून दिल्या जातील असं त्यांनी म्हटलंय. याबाबत प्रवासी संताप व्यक्त करत असून परिस्थितीच्या मानानं दरवाढ करण्याचा निर्णय योग्य नाही. महिलांना आधीच हाफ तिकीट, पुरुषांना पूर्ण आणि त्यामध्ये ही दरवाढ. सर्वसामान्य नागरिकांनी काय करायचं? गरीब कष्ट करून खाणारे आम्ही आहोत असं एका प्रवाशानं सांगितलं. दरम्यान एसटीनं विधानसभा निवडणुकांच्या पूर्वी सादर केलेल्या प्रस्तावात सरसकट 18% भाडेवाढ होती. मात्र आता त्यात सुधारणा करण्यात आली असून 15% दरवाढीचा प्रस्ताव तयार करण्यात आलाय. त्यामुळे प्रवासी संतापलेले पाहायला मिळत आहेत. सर्वसामान्य नागरिकांनी कसा प्रवास करायचा असा प्रश्न विचारला जात आहे. याबाबत आपले काय मत आहे? एसटीने केलेला दरवाढीचा निर्णय योग्य आहे अथवा नाही याबाबत आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमधून कळवा. जे होते ते होते. आता काय मागीच वाढून राहिली. आता मोदी देते ते इकडून काढते. दुसरं काय म्हणे. पण आता आश्वासन फेल झालं ना द्यायचं. आश्वासन फेल झालं ना म्हणे ते. काय मागे होत कमी करतात का? फक्त इलेक्शनचे जुलमेच असतात ते अगोदर. आता बस महागाईला तोंड देणे, बाकी काहीच नाही. बस महागाईला तोंड देणे, दुसरं काहीच कारण नाही. इकडून देणे आणि इकडून घेणे. काय भाडेवाढ झाली तरी पण काय एसटी नादुरुस्तच आहे. तरी काय एसटीचं काय हेच नाही आहे. जसे आहेत तसेच एसटी आहेत. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.